नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. पुढच्या नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, सुरुवात करता करू शकता. लाल कांद्याची आवक वाढल्याने दर दबावत. अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणातून वाचलेला कांदा आता बाजारात दाखल होत आहे. उशिराने सुरू झालेली ही आवक आता एकाच वेळी वाढली आहे. मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटल्याने कांद्याचे दर कोसळले आहे. एकीकडे उत्पादन खर्च 35% वाढलेले असताना हाती येणारा दर तोकडा असल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मागील महिन्यापर्यंत बाजारात उन्हाळ कांद्याची थोडीफार आवक सुरू होती, जी आता पूर्णपणे थांबली आहे. सुरुवातीच्याच टप्प्यात नवीन लाल कांद्याची आवक कमी होत असल्याने दरात स्थिती बरी होती. मात्र आता काढणीला वेग आल्याने आवक एकदम वाढली आहे. पुरवठा जास्त आणि मागणी कमी, यामुळे दर वेगाने खाली येत आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी विजय बापना यांनी अग्रवंशी बोलताना सांगितले की नाशिक जिल्ह्यातून साधारणपणे उत्तर आणि पूर्व भारतात कांदा पाठवला जातो. मात्र यंदाची स्थिती वेगळी आहे. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशही कांद्याचे उत्पादन अतिरिक्त आहे. येथे कांद्याची उपलब्धता असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्रासह नाशिकसह पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर पट्ट्यातील आवक वाढल्याने दरात मोठा दबाव निर्माण झाला आहे. परराज्यातील कांद्याची उपलब्धता आणि स्थानिक बाजारात एकदाच वाढलेला विक्रमी आवकेचा दर कमालीची दबावाखाली आहे. धन्यवाद. लक्ष्मी सबस्क्राईब. जे महाराष्ट्र देण्यात जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच व्हिडिओ शेअर करायला अशी आशा आहे. धन्यवाद. लक्ष्मी जे महाराष्ट्र धन्यवाद. व्हिडिओ धन्यवाद.